तारीख 6/2/94. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता मागच्या रविवारी आपला यज्ञाचा विषय सुरू झालाय ना, त्याची थोडी पार्श्वभूमी सांगणं आवश्यक काय आहे की आपला जो हिंदू धर्म आपण म्हणतो ना आज, हा वैदिक धर्मामधून निर्माण झालेला आहे. आणि असं म्हणतात इतिहासकार की महाभारताचं जे युद्ध झालं त्यावेळेला वैदिक काळ संपला आणि हिंदू धर्म सुरू झाला. आज जे हिंदू धर्माचं आहे त्यात सुधारणा झाली सोडून द्या, पण असं म्हणतात म्हणजे एक युग संपलं. आपल्याकडे कल्पना आहे ना की तो धर्म हा झाला की परीक्षित राजाला ते धर्माचं दर्शन झालं वगैरे, तो काय पौराणिक हा भाग सोडून द्या. असं आहे धर्म कोणताही जरी म्हटलात ना, ख्रिश्चन धर्म घ्या, मुसलमानी धर्म घ्या, इस्लामचा, या सगळ्यामध्ये यज्ञाला अवसर आहे. किंबहुना यज्ञातूनच सुरू झाला असं मला वाटत नाही, बरं का. तर ख्रिश्चन धर्माचं आपण म्हणताना त्याला ऑल्टर म्हणतात. ऑल्टर म्हणजे यज्ञवेदी, बरं का. म्हणजे ते गर्भगृह असतं, तिथे ईश्वराचं अस्तित्व आहे असं मानून तिथे काय तुम्हाला जे द्यायचं ते दे. पण विशेषतः हा हिंदू धर्म म्हणून जो आपण म्हणतो ना, याचं मूळ यज्ञामुळे आहे. मागच्या रविवारी मी सुरुवात केली की यज्ञामध्ये अग्नी हा प्रधान असतो. का प्रधान असतो तर यज्ञामध्ये आपण देवतांना आवाहन करतो. देवतांना आवाहन करतो म्हणजे काय तर असं म्हणतात ते इतिहासकार, धर्माचा इतिहास लिहिणारे, की पूर्वी ज्या वेळेला धर्म तरुण होता म्हणा किंवा धर्म सुरुवात झाली त्यावेळेला ह्या ज्या विश्वामध्ये निर्णायक शक्ती काम करतात यांना देवता रूपानं त्यांनी पाहिलं. बरं, आपल्या प्रपंचामध्ये त्या देवतांची मदत आपल्याला लागते, तेव्हा ती मदत मिळवण्याकरता त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे. गीतेमध्येच आहे ना, तुम्ही ते आमचं केलं तर मग तो ब्रह्मदेव प्रसन्न होईल ना, तर त्यांना जे द्यायचं ते पोचवणारा कोण. अलीकडे असं आहे, आता ते हे झालं ना, भूकंप झाला, त्याला वर्गणी मागायला लोक आले, तर ती वर्गणी तिथे पोचेल गणी याची शंका आहे की नाही. तसं असता कामाचं नाही, खात्रीच पाहिजे. तर त्यांनी अग्नी झालं. अग्नीमध्ये मी सांगितलं आपल्याला 3 गोष्टी आहेत. हे पुन्हा पुन्हा सांगायचं कारण ह्या काही परीक्षेचा विषय नव्हे, रिव्हिजन करतो म्हणून, पण ती पार्श्वभूमी समजल्याशिवाय ध्यानात येणार. अग्नीचे 3 गुण कोणते. पहिलं असेल तर अग्नीमध्ये घातलेला अशुद्ध आहे ते अशुद्ध जळून जाऊन शुद्ध चिंतन, पहिली. दुसरी गोष्ट असेल तर अग्नी नेहमी वर जातो, ऊर्ध्वगमन आहे अग्नीला. पाण्याचं कसं आहे बघा, पाणी अधोगमन आहे, पाणी खाली जातं, पण हा कसा, हा कुठे गेला तो वर जातो. सहज आपली आठवण झाली म्हणून सांगतो. तर हे जुन्या कल्पना आहेत. फ्रॉइड म्हणून एक फार मोठा मानसशास्त्रज्ञ होता. 1980-82 सालची गोष्ट आहे. तो एका खेडेगावात गेला हे कामा करता. तेव्हा तो मानसशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध नव्हता, डॉक्टर होता. तर इलेक्ट्रिक लाईट नुकता सुरू झालेला होता, बरं का. अग्नीशी संबंध आपण सांगतो, अग्नी म्हटलं म्हणजे प्रकाश हा रस्त्यामध्ये. तेव्हा रात्री त्याच्या अंतुनावर उशाशी इलेक्ट्रिक लाईट होता. तर ते नुकतं झाल्यामुळे बटन दाबण्याचं काही त्याला माहिती नव्हतं, बरं का. त्याने पुष्कळ फुंकून पाहिला, हलवून पाहिला, अंकुरून पाहिला, सारा तो बंदच होईना हो. दुसऱ्या दिवशी म्हणाला त्या हॉटेलवर, आणि काय दिवा आहे म्हणाला, अरे बंदच होत नाही. अहो म्हणजे त्याचं बटन असतं ते दाबावं लागतं म्हणाला. तेव्हा अलीकडचं ते त्याला नियम लागू नाही हा की अग्नी ऊर्ध्वच होतो असं म्हणायचं कारण नाही. अग्नी अजून सुद्धा जाईल सांगत हे तू काय, हा ऊर्ध्वच आहे. आणि देवता या अंतरिक्षामध्ये राहतात अशी वेदांची कल्पना आहे. तेव्हा त्यांच्यापर्यंत पोचवायला त्या अग्नीमध्ये टाकावं.
तिसरी गोष्ट जर असेल, पहिल्यांदा अशुद्ध काढून टाकतो, दुसरं ऊर्ध्वगमन आहे, आणि तिसरं अतिशय महत्वाचं आहे, आकाशात गेला की अग्नी नाही चालत. मी आपल्याला सुचवलं ना गेल्या रविवारी की पाणी खाली जातं. समजा तुमच्याजवळ एक बिंदू आहे, पाण्याचा थेंब आहे, आणि तो थेंब एका सरोवरात टाकला आहे. तो आहे की तिथे, पण काढता येणार नाही, तरी पण तिथे आहे तो. तसं अग्नीचं नाही. वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाश, तसं माणसाचं जे मी पण आहे ते मी पण अग्नीच नाहीसं करू शकतो अशी कल्पना. त्या आकाशात गेले की गेला, म्हणून त्याला पत्ता नाही. तेव्हा अग्नीला त्यांनी हा केला. हा खरा यज्ञाचा. यज्ञाचं पुढे काय झालं हा आपला विषय खरा नव्हे, पण आपलं सहज पार्श्वभूमी म्हणून सांगतो. सध्या तुम्ही उत्सव पाहिला असेल ना, एखाद्या सत्पुरुषाच्या घरचं उत्सव कसं असतं, मग ते सगळं अखंड नामस्मरण करायचं, भजन पूजन करायचं, कीर्तन व्हायचं, पूजा अर्चा आरती हे सगळं होतं ना. त्यामध्ये कथा वगैरे सगळं हजेरी लावायची म्हणतात, हे सगळं होतं की नाही. भजन सुद्धा आरती असते, हजेरी लावतात. तसं या यज्ञामध्ये अशा निरनिराळ्या हजेऱ्या लावायच्या. त्याचं पर्यवसान कर्मकांडात झालं. कर्मकांड इतकं घट्ट झालं की बोलायची सोय नाही. म्हणजे इतकं घट्ट झालं की त्याच्यामध्ये त्या अग्नीमध्ये जे तूप पण काय गहून घेऊन काय जे घालायचं त्याचे प्रकार सुद्धा इतके घट्ट झाले की बोलायची सोय नाही. म्हणजे आपल्यावर प्रसंग आलेला सांगतो. ते एक नामस्मरणाचं यज्ञ केला. ते पुण्याचे मोठे भैसाल गुरुजी म्हणून कुणी आहेत ते आलेले होते. आणि आम्हाला काय माहिती हो, ते हे घालताना एक साडी घालायची, त्याच्यामध्ये नारळ घालायचे, आंबे घालायचे, तूप ओतायचं. तर आम्ही आपलं साधू ओतलं हाताने. म्हणाले चुकलंय तुमचं, हे असं करून टाकायला पाहिजे म्हणाले. बरं का, म्हणजे कर्मकांड इतकं घट्ट झालं त्यामध्ये. बरं, आणि मग त्याच्यामधून नानाकडे त्याचे दुष्परिणाम ते सुद्धा कृष्णाच्या वेळेलाच गीता रचली त्यावेळेलाच यज्ञाला हे असं स्वरूप आलेलं. बरं, ते स्वरूप भगवंताच्या आड येतं, अध्यात्माच्या आड येतं. म्हणून श्रीकृष्णाने गीतेमध्ये यज्ञाचा अर्थ फिरवला. आपला मुद्दा तिथे आहे. बरं, आता मग यज्ञाचं मर्म काय आहे? यज्ञाचं मर्म मीपणा नाश करणं हे आहे. सॅक्रिफाईस इंग्लिशमध्ये म्हणतात ना, तो आहे. मीपणा नाहीसं करणं हे यज्ञाचं महत्व आहे. तेच नसेल काही त्याच्यामध्ये अर्थ नाही. मग कृष्णाने काय केलं? श्रीकृष्णाने नाना तऱ्हेचे जे यज्ञ त्यावेळेला प्रचलित होते त्या सगळ्या यज्ञांना अध्यात्माचा अर्थ दिला. माझा मुद्दा तिथे आहे. बाकीचं आपल्याला काय करायचं आहे? एक धर्मशास्त्र सांगायचं नाही आपल्याला. बरं बरं, कृष्णाचं सांगण्यामध्ये मग काय आहे, महत्व काय आहे? मौस तर आहेच, पण महत्व आहे. त्यांनी काय सांगितलं? दुसऱ्या अध्यायामध्ये 2 मार्ग सांगितले, सांख्य आणि कर्म सांगितलं ना. श्रीकृष्ण हा सुद्धा कर्मयोगी होता. जनकाचं उदाहरण दिलेलंच आहे त्यांनी. याच्यामध्ये मूळ फरक काय आहे ते आपण समजावून घ्या. अध्यात्मामध्ये माझ्या देहावरची जे माझं प्रेम आहे ते प्रेम भगवंताकडे लावायचं. म्हणजे अध्यात्म ना, जी सद्वस्तू आहे रियालिटी, ती रियालिटी आज माझं खरेपण जे दृश्यावरती आहे तिकडून तिकडे लावायचं आहे. दृश्य आड काय येतं? कारण दृश्य हे भ्रष्ट स्वरूप आहे. सद्वस्तूचं भ्रष्ट स्वरूप आहे, मायाने निर्माण केलेलं आहे म्हणतात ना. म्हणून भ्रमात्मक आहे. भ्रष्ट भ्रमात्मकच आहे. जर असं असेल तर माझं त्याच्यावरचं जे प्रेम बसतं त्याचा मार्ग काय आहे? त्याचा मार्ग असेल ते इंद्रिय आहे. म्हणून 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी कडकपणे इंद्रिय आवडा म्हणून सांगितलं. पण कृष्णाचं म्हणणं असं की 2 तऱ्हेची माणसं जन्माला येतात. एक ज्याची इंद्रिय या दृश्यात अडकलेलीच नाही, आणि
दुसरे तुमच्या आमच्यासारखे ज्यांना इंद्रियांशिवाय राहता येत नाही. एकाला सांख्य म्हणलं, एकाला कर्मयोगी म्हणलं. आता या दोन्ही माणसांना जर भगवंताकडे न्यायचं असेल तर पहिल्याचं सोपं आहे. त्याचं जे इंद्रियांचं स्वामित्व त्याच्यावरती नाही. बरं का? तुम्ही आम्ही असे नाही दिसतच आहे. मी काय बोलले जायचं, आपण दुसऱ्या प्रकारचे. मग दुसऱ्या प्रकारची माणसं जी आहेत ती पाहतो तर प्रापंचिक दिसतात, इंद्रियांच्या कर्मामध्ये राहतात आणि पुन्हा सांख्ययोगी लोकांची जी मनाची अवस्था असते ती अवस्था टिकवतात. म्हणजे प्रपंचामध्ये दिसतो पण प्रपंचाला चिकटलेला नसतो असा तो मनुष्य असतो. हे जास्त की नाही सिंथेटिक आहे, संग्राहक आहे, जास्त समग्रतेच आहे जास्त. आणि महाराष्ट्रीय संतांना हे आवश्यक आहे, हे पसंत आहे मला. श्रीकृष्णाचं चरित्र कसं दिसतंय आपण समजून घ्या. इंद्रियांच्या जीवनात राहून इंद्रियांचा संपर्क नाही असं. गोपी बरोबर नाचला पण मनात नाच नाही. समजून घ्या ना आपण. शिशुपालाला मारलं पण मनात वैर नाही. युद्धामध्ये युद्ध केलं, न धरी शस्त्र करी मी. अरे युद्ध करतो आणि शस्त्र नाही तर काय चमत्कार आहे. महाराज काय म्हणाले का, हा असला खुबीदार होता म्हणाले की जर दुर्योधनाने याला मारून घेतला असता तर मी काही शस्त्र नाही धरणार, अशी काही बुद्धी घडवली असती की पराभव त्याचाच झाला असता. तिला नको म्हणाले नाही का. हा कठीण आहे. असं काय करता, इंद्रियांच्या मध्ये राहायचं बरं का. आणि पुन्हा त्याचा हा नाही. मला एक गोष्ट आठवते सहज की एक प्लेटोचा डायलॉग आहे, आपला समाज आहे सिम्पोजियम म्हणून बरं का, अतिशय प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये ईश्वरी प्रेमाचं वर्णन आहे बरं का. तेव्हा त्याच्यामध्ये असं वर्णन आहे, त्याचं सगळ्या संवादामध्ये त्याचा सॉक्रेटिस बोलत असतो. तर त्यांच्या त्या पद्धतीप्रमाणे सगळे दारू प्यायले बरं का, पोटभर दारू प्यायले. हाही पोटभर दारू प्यायला, कोण सॉक्रेटिस. आणि 3.5-4 बाकीचे सगळे आडवे पडले. हो आता कसे असतात ते तुम्हाला सांगायचं कारण नाही बरं का. काय अवस्था असते ती तुमच्या अनुभवाची नाही, हे धरून चालतो हा मी. तुम्ही मला शिकवाल बरं का. तेव्हा सगळे बेहोश झाले बरं का. आणि असं सांगतात की मोठी मोठी माणसं जगातली, तथाकथित मोठी माणसं त्या अवस्थेमध्ये गटारात लोळतात, तिची अवस्था येते त्यांची. पण हा मात्र 3:30-4 वाजता सगळे असे पडलेले असताना उठला, 2 मिनिट धुतो स्वच्छ आणि बाहेर साऱ्या माणसासारखा गेला. हे फार कठीण. हा प्रयोग करण्यासारखा नाहीये बरं का असा. हा इंद्रियांच्या मध्ये राहून. म्हणून श्रीकृष्ण लढला, शस्त्र न घेताना लढला. तुम्हाला माहिती आहे ना, आपल्याला ते हसायला येतं की ज्या वेळेला तो परीक्षितीस अर्ध मेलेला जन्माला ना आला तेव्हा सुभद्रा आजी तिला वाईट वाटते की आपला वंश फुटतो आहे. तेव्हा ती म्हणाली आजपर्यंत मी तुला काही मागितलं नाही. महाराजांना या 2 स्त्रिया फार आवडायच्या, द्रौपदी आणि सुभद्रा. आजपर्यंत म्हणले मी कृष्णा तुला मागितलं नाही, भाऊ ना तिचं, पण आता मागते की हे पोर मेलेलं पोर आहे, हे काय तुम्ही घेऊ. अरे आपल्या पांडवांचं वंश नसतं. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला आजपर्यंत मी खोटं बोललो नसेल तर, आजपर्यंत मी लबाडी केली नसेल तर, आज पण हिंसा केली नसेल तर जिवंत उद्या ते जिवंत झालं बरं काय. आपल्याला हसायला येते काय बाबा नाही का. कोर्टात हे शपथ घेण्यापैकीच आहे ते. सांगण्यात हेतू काय, हे फार कठीण आहे. हा कर्मयोग अतिशय कठीण आहे नाही का. म्हणजे मन कसं तयार व्हायला पाहिजे की बाहेरून दिसतंय सगळं पण आतमध्ये काही नाही. कसं असेल मला सांगा की द्रोणाचार्याला मारायचं
म्हणजे किती लबाडी आहे नाही का? हा खरे विचार करा तुम्ही, कसं सुचलं असेल कृष्णाला. त्याने धर्मराजाला सांगितलं, तू जर खोटं बोलला नाही सारखा तर तुला यश नाही, पांडवांना यश नाही. हा म्हातारा जिवंत आहे तो कोणी यश नाही, तो लढवेही असतो तो. तेव्हा काय करू, तू म्हण अश्वत्थामा मेला म्हण तू. आणि गंमत अशी, त्यांचा अधिकार एवढा होता की ते खरोखर ध्यान जाऊन बसले, पाहत होते की तो खरा मेलाय का. आणि हाऊस म्हणाला, नरोवा कुंजरोवा, अश्वत्थ नावाचा हत्ती होत आहे, तो मेला का, तुझा मुलगा मेला, कोणा ठेवतो. त्याचं ही किती पुराण आहे, मिथ म्हणतात, पण याचा अर्थ फार आहे की त्याचा रथ जमिनीच्या वर चालत होता, या पापामुळे तो याला लागला, जमिनीला लागला. बरं का, हे कृष्णाचंच आहे का, आतमध्ये काय आहे पहा. म्हणून सत्पुरुषाचं चरित्र कळणं फार कठीण असतं, कारण त्यातल्या त्यात कर्मयोग्याचं अहो बाहेरून कळायचं कसं. एक गमतीची गोष्ट सांगतो आपल्याला. आता महाराजांची गोष्ट सांगतो, मला दुसरं काय येते. काय झालं, ते साताऱ्याला गेले होते, सरदार मुतारी पण होते, त्यांच्याकडे गेले. तेव्हा मला बसले असताना लोक दर्शनाला यायचे, कोणी काय ठेवून, नारळ ठेवा, अंक ठेवा, चमक ठेवा. एका बाईने 4 आणे ठेवले. बरं का, आता इतके पैसे पडलेले होते समोर. महाराजांनी काय केलं, ते 4 आणे उचलून खिशामध्ये ठेवले. बघा, आज 4 आणे काय, बाकीचे पैसे तसेच पडलेले, हे 4 आणे खिशात ठेवले. दादासाहेबांच्या मनात काय आलं, 4 आणे उचलून खिशामध्ये ठेवले म्हणाले काय, म्हणजे कसं विकल्प येतो. अशा सत्पुरुषाच्या वागण्याचं किती कठीण असं समज. बरं का, काही नाही झालं, ती सगळी मंडळी गेली आणि उठल्यावरती म्हणतात, हे 4 आणे तुझं ठेवून द्यायचं. बरं का, त्याला काय वाटलं, महाराजांनी दिलेले आहेत ठेवा, म्हणून त्यांनी ते जपून ठेवले. 4 महिन्यानंतर एका गवंड्याला पैसे द्यायचे होते. आता जो 4 आणे दिलेत नाही, 8 म्हणले काढते. बरोबर. आता बघा, याचा केवढा अर्थ आहे. तेव्हा यांच्या मनात आलं बरं का, म्हणजे माझ्या मनात विकल्प आला बा 4 आण्याचा. तेव्हा महाराज काय म्हणाले, अरे ज्या बाईने दिले ते अत्यंत कष्ट सोसून प्रेमाने मला दिले होते, त्याची किंमत फार आहे म्हणाले. हे करायचं कसं सांगा. कसं कृष्णाचं चरित्र आहे. म्हणून या यज्ञाचं वर्णन करताना त्यांनी 2 पक्ष सांगितलेले आहेत, एक ज्ञानमार्गी पक्ष, आणखी एक कर्मयोगी पक्ष. आणि अलीकडच्या काळामध्ये माझ्या मते कृष्णमूर्ती हे सांख्य मार्गी आहे. सांख्य मार्गात काय आहे, जे जे मानवी म्हणून आहे ते सगळं नाहीसं करायचं. तुम्ही विचार करतो, विचार कसं करतो, तुम्ही ध्यान करता, ध्यान कसं करता ते बघा तुम्ही सगळं. एव्हरीथिंग इज कंडिशन म्हणायचे, सगळं कंडिशनिंग आहे, सगळं काढलं पाहिजे. बरं का, ध्यान लागायला पाहिजे, ध्यान लावतो होत नाही, कर्म सोडलंच पाहिजे. म्हणून त्यांच्या जी टीका आहे ती फार बरोबर आहे की ज्या मुलांना रांगता येत नाही त्यांना हे पळायला सांगतात, ती गोष्ट बरोबर आहे. बरं का, कसं शक्य आहे मला सांगा. त्याचा विचार सुद्धा मनात येऊ न देण्याची साधिक गोष्ट आहे. हे सांख्य मार्ग शुकाचे आले नव्हते का, हे सांख्य मार्ग इथे म्हणजे सामान्य नव्हे. तुमची आमची स्थिती आपण पाहतो ना, उसका बोलणार अर्थ आहे नाही का. सांगण्याचा हेतू काय, आता यज्ञाचा विषय जो आहे तो त्याची पार्श्वभूमी आहे. 2 तऱ्हेचे यज्ञ, एक या मार्गाने जाणारे आणि दुसरे कर्मयोग, ते आता जाणे. मग यज्ञाचा अर्थ फिरवला म्हणजे काय केलं, त्याने असं केलं की जर यज्ञामध्ये मीपणा नाहीसा करायचा आहे, देहबुद्धी नाहीशी करायची आहे, तर माणसाच्या जीवनामध्ये देह, मन, त्याची बुद्धी, त्याचं जे सगळं सामग्री आहे त्या सामग्रीला तिकडे वळवायचं, अशा रीतीने तो विषय मांडलेला आहे गीतेमध्ये. हा फार खूप विषय गीतेतला. पुष्कळ लोक चक्रावून जातात, हे काय आज येत नाही, तो येत नाही, तो येत नाही, आहे तरी काय, का असं आहे बघा. जिथे जिथे सद्वस्तू दृश्यात आली ती गुंतागुंतीची होऊन आली. रियालिटी व्हेन इट अपियर्स इज व्हेरी कॉम्प्लेक्स. मग माणूस सुद्धा अतिशय गुंतागुंतीचा आहे. तो कसा आहे, देह आहे, मग नुसता देह नाही, आतमध्ये प्राण आहे. प्राण नुसता नाही, त्याच्याबरोबर जाणीव आहे, मन आहे. त्या मनाचे 2 भाग आहेत. एक भाग इंद्रियांना अनुकूल असा, ज्याला अरविंद सेन्स माइंड असं म्हणतात,
आणि दुसरा जो आहे तो ईश्वराकडे लक्ष देणारा एक प्लॉटिनस नावाचा रोमन तत्वज्ञ होऊन गेला. मोठा ज्ञानी पुरुष होता तो बरं का. त्या रोमच्या बादशहाने त्याला आपल्याकडे ठेवला होता. तेव्हा तो काय म्हणतो, माणसाच्या ठिकाणी दोन मन आहे, एक व्यवहाराचं मन आहे आणि दुसरं ईश्वराकडे लक्ष देणारं मन. म्हणजे आपल्या मनात सुद्धा दोन भाव आहेत, एक चांगला मी वाईट मी म्हणायला फारतो तुम्ही की जे मन इंद्रियामध्ये गुंतलेलं आहे ते, आणि दुसरं मन ईश्वराकडे लागणार. तेव्हा